इथे आवरलेलं आहे, बॅग वगैरे सगळं गाडीत ठेवून दिलं. डबा घेतलाय, मस्त बाटल्या घेतल्या पाण्याच्या. आता आई वरतून चटई आणताय, मग एक ठिकाणी बसून मस्त नाश्ता करू. तर रस्त्यातच तिथे आम्ही चहा प्यायला थांबलोय. तर आता कुठे आलोय आपण? कुठे आलोय आपण? रबकच्या पुढे ना. तर इथे आता आम्ही आलेलो आहे लायन सफारी, लायन पार्क मध्ये. तर इथे गाडी उभी केली आहे आणि इथे लायन पार्क आहे. आता बघू आपण लायन, आणि तेच डिअर पार्क बघायचं पण ते ओपन नाही झालं. डिअर पार्क त्याच्यानंतर बघू. या एक्साइटेड लायन बघायला. यारा आता विहान यांच्या सोबत फिरताय. तर आता आम्ही आलेलो आहे मस्त लायन सफारीला. कारण ना डिअर पार्कला गेलो पण ते बंद होतं, ते उशिरा उघडतं. आणि ते ताईंना ना गुजराती बोलता त्यांना कळत नाही, तर त्यांना ब्लॅक टी सांगितलं आता करताय. आणि विहान त्यांना मस्त त्यांना एन्जॉय करण्यासाठी असा पार्क आहे छोटासा. आता तिकीट काढू, काय तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते मी. आणि तेच खूप एक्साइटेड आहे आम्ही कियालाच्या बड्डेसाठी. आणि आज कियालाचा बड्डे आहे, तर तिला जेवढं एन्जॉय करता येईल ना तेवढं एन्जॉय करेल ती. आणि एक ट्री आहे मोठा तिकडचा मोठा, त्याच्यामध्ये दिसतं, तर तुम्हाला ना दाखवते मी. चला. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला ती ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आत्ता वाजले 4:30 बघू शकता अंधार आहे. तर मी उठली 4 वाजता आणि 4 वाजता उठून पटापट मेथीच्या थेपल्यांचं पीठ मळलेलं आहे. मी ड्रेस पण घालून घेतला, माझा आउटफिट नंतर दाखवतेच तुम्हाला. तर आता पटापट थेपले करून घेते प्रवासासाठी. आणि म्हणजे टेन्शन नाही, कधी पण गाडीमध्ये पण खाता येतात भूक लागली ते. तर बाहेरचं कसं अवॉइडच करायचं आपल्या हिवाळ्यामध्ये. तर आम्ही आता निघू, जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर निघण्याचा प्रयत्न करू. असं नाही की 6ला जाऊ. जर लवकर झालं 5:30 पावणे 6 तर लगेच निघू आम्ही. आता की आराम विहानला उठवते मी गो, आणि मग ते आवरतील. माझं तर आवरून झाले, फक्त मेकअप करायचं. आता मी पटापट पराठे करते, साईडला चहा ठेवी. इथे पराठे झाले बघू शकता. मेथीचे इथे केल्यासाठी याची तुपाची पोळी, दूध पोळी खाण्यासाठी. इथे चहा. चला आता डायरेक्ट निघतानीच बोलते. इथे आवरलेलं आहे, बॅग वगैरे सगळं गाडीत ठेवून दिलं. डबा घेतलाय, मस्त बाटल्या घेतल्या पाण्याच्या. आता आई वरतून चटई आणताय, मग एक ठिकाणी बसून मस्त नाश्ता करू. चहा पिला इतक्यात. तर तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवते. तर इथे बघू शकता मी डेनिम स्कर्ट घातलेला आहे. माझे टॉप आहे, माझा क्रॉप टॉप ह्याच कलरचा आहे. आणि वरतून असं स्वेटर घातलेलं आहे. ते स्वेटर एकदम सूट झालं माझ्या डेनिम स्कर्टला. आणि सिंपल क्रॉक्स घालणार आणि असे इयरिंग्स घातलेले आहे. आणि मेकअप केलाय सिंपल, साधा सिंपल. तर आमची बर्थडे गर्ल ती तुम्हाला दाखवते जाता जाता, कारण ती आता सकाळी उठवलं तिला. ती जास्त मूडमध्ये नाही आज. तर आता कुठून जातो आम्ही ते तुम्हाला रस्त्याने सांगतेच मी. तर चला आता थोड्या वेळाने निघतो. आणि बसले का?
they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound in the arms of song. रस्त्यातच तिथे आम्ही चहा प्यायला थांबलोय. तर आता कुठे आलोय आपण? कुठे आलोय आपण? प्रबकच्या पुढे ना जवाहर मार्गी चाललेलो आहे. तर इकडे जवाहर मार्गी आता चहा वगैरे पिऊन घेतो. In 400 meters, turn right to stay on Canville, Jawahar Road. Take the next right to stay on Canville. तर इथे आता आम्ही आलेलो आहे लायन सफारी लायन पार्क मध्ये. तर इथे गाडी उभी केली आहे आणि इथे लायन पार्क आहे. आता बघू आपण लायन आणि तेच डिअर पार्क बघायचं होतं पण ते ओपन नाही झालं. डिअर पार्क त्याच्यानंतर बघू. या एक्साइटेड लायन बघायला यारा. आणि आता बघू तिकीट वगैरे काढू तिथे. इतकं छान मस्त वाटलं रस्त्याने. तुम्ही बघितलं असेल बघू शकता. असं आहे आसपास काहीच नाही. चला आईन देत आहे. तुला गाडी येईल. वाव तो ट्री. काय ब्लॅक टी ब्लॅक टी असं आहे पा. ते मग ते झाड विहान. ओ ते झाड पा बघितलं होतं मध्ये बघायचं ते. ओ बापरे. बाथरूमला तिकडे. इथे चहा सांगितलाय त्यांना ताईंना. आणि इथे मुलांना खेळण्यासाठी पण आहे बघू शकता. ह्या इकडे त्या तिकडे. हा तर इथे हे बघ कियारा. जा खेळा. कियाराच्या बर्थडेला फुल एक्साइटेड. कियारा आवडलं तुला बर्थडेचं गिफ्ट? आवडलं? हे काय जुन्या पद्धतीचं ठेवलेलं कचरा कुंडी बघू शकता जुन्या पद्धतीची. ये खाली आधी असं काय. हा मला फक्त. तर आता आम्ही आलेलो आहे मस्त लायन सफारीला. कारण ना डिअर पार्कला गेलो पण ते बंद होतं. ते उशिरा उघडतं. आणि ते ताईंना ना गुजराती बोलतात त्यांना कळत नाही तर त्यांना ब्लॅक टी सांगितलं आता करताय. आणि विहान ज्यांना बसतं त्यांना एन्जॉय करण्यासाठी असं पार्क आहे छोटासा. आता तिकीट काढू. काय तिकीट आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते मी.
आणि तेच खूप एक्साइटेड आहे आम्ही कियालाच्या बड्डेसाठी. आणि आज कियालाचा बड्डे आहे तर तिला जेवढं एन्जॉय करता येईल ना तेवढं एन्जॉय करेल ती. आणि एक ट्री आहे मोठा तिकडचा मोठा त्याच्यामध्ये दिसतं तर तुम्हाला ना दाखवते मी. तर कियाला आणि विहानचं चाललं एन्जॉय. आणि इथे गाड्या असतात बघू शकता लायन सफारी करण्यासाठी अशा बस असतात. आणि आपण आता पुन्हा एक्सप्लोर करणारच आहोत. मी इकडे बघून येते सगळं. खेळा. तर इथे बाथरूम वगैरे आहेत. आणि इथे बसायचे वेटिंग एरिया आहे बघू शकता असा. हा असा वेटिंग एरिया आहे. हो वे टू टॉयलेट. किती मस्त केलेलं आहे ना ते. मला झाड बघायचंय वरती जाऊन. मस्त मध्ये मोठं त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे एवढं त्यांनी. हा खेळा खेळा. तर बघू शकता हे झाड केवढं मोठं आहे. आणि इथे कॅफे एरिया आहे हा. तिथे आता आम्ही चहा पितो मस्त ब्लॅक टी. चांगला होता का दे तुला कसा फोटो काढायचा बघ. दे आता. आई आता विहान यांच्या सोबत फिरताय बघू शकता. चेतावणी म्हणजे उलट. बरं आहे ती खुश आहे ना आज बड्डेच्या दिवशी तिच्या. ते भारी बात आहे झोके. एक टायगरचा पाहिजे तर टायगरचा. खालताई खालताई राहिली ना. कोणी किती वाजता आलं तरी ते मी ना जे टिफिन केलं ना याच्या मेथीचे पराठे ते घेण्यासाठी आली. म्हटलं चहा आणते कारण थोडा वेळ आहे जाण्यासाठी. तर त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता करून घेऊ आणि मग परत ठेवून देऊ गाडीमध्ये. मग एकदा नाश्ता झाला ना म्हणजे टेन्शन नाही. आणि मग तिकीट काढून जाऊ. आता बघू काय तिकीट येते तुम्हाला दाखवतेच तिथे गेल्यानंतर. आईन ते आहे आई बसलेलं आहे मुलांसोबत खेळत आहे मुलं. कियाला खूपच खुश आहे. तिला तेच लागतं एकदम पार्क वगैरे तिला तेच आवडतं. तर आता जाऊ गाडीमध्ये घेण्यासाठी आली होती पिशवी ही. तर इथे मस्त डब्बा घेऊन जाते आणि नाश्ता करू पराठे. आणि इकडचं क्लायमेट इतकं छान आहे ना बघण्यासारखं आहे एकदम. तर आता बघू लायन किती दिसता काय करू. राहू द्या तिथे. ते इथे झाड आहे आणि मधून नाही त्याचं बघू शकता. असं मध्ये दिसतंय. ओ बापरे. तर ते जे मोठं झाड दाखवलं ना ते मध्ये एकदम असं वरती दिसतं. आता मध्ये जाते मी. जाऊ शकते का बघ मध्ये आली. तो वरती असं एकदम मध्ये पोकळ आहे सगळं. तो वरती बघू शकता सगळं पोकळ आहे. मध्ये झाड कसं असतं ते कळालं आज. असं मध्ये असतं. तर आता मी बस होऊन गेली ना. तर हे झाड आहे काय हळदू कदमचं झाड आहे हे. मधून बघ बरं. जा ग मध्ये झाडामध्ये मध्ये जा. जा दोघं पण मध्ये जा ना डायरेक्ट. आणि मध्ये बघ वरती बघ. जा मध्ये बघ बरं काय.
असं असतं मधून झाड, बघितलं का? इकडे मला बाहेर येऊ दे. जाऊन पा बरं, मध्ये पोकळ वरती पर्यंत दिसत. हा ओ माय गॉड. बाजू याच आहे कदमचं झाड आहे, कदमचं. येईल का जाता? मध्ये बघा झाडामध्ये गेलं का विहार तू? असं राहतं झाड मध्ये. मुंग्या पण आहे. आपला आहे ना, तिथं पडून गेलं ना. पडून गेल्या. हेच असेल ना आपलं सावलीच. हा सावलीच होतं. सगळ्यांनी असं झाड बघितलेलं आहे मध्ये जाऊन. चला तिकीट बघू आपण. इथे तिकीट काउंटर आहे, बघू आता काय तिकीट आहे. आणि अशा गाड्या असतात. हिचं फ्री असेल. अडल्ट बघू शकता अशी तिकीट आहे. इथे असं बसण्यासाठी मस्त बांबूचं तयार केलेलं बघू शकता. आणि वेगळं तिकीट काढताय. भारी केलंय ना बांबूचं हे. हा तुमचे काढते ना, तिघांचे काढते ना मी तुमची. हे कचरा कुंड्या भारी केलेलं आहे पण.